आजची पत्रकार परिषद मिळवली आहे ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा वचकनामा हा जाहीर करण्यासाठी म्हणून आजची पत्रकार परिषद मी इथे बोलवली आहे. अत्यंत ठराविक मुद्दे मी या पत्रकारांना दिलेले आहेत. कदाचित तुम्ही असं म्हणू शकाल की याच्यात नवीन आहे, परंतु नवीन काही इथे झालं नसल्यामुळे ते टाकावं लागलं. कारण त्याच प्रश्नांवरती आणि त्याच गोष्टींवरती आपल्याकडे निवडणुका लढवल्या जातात आणि परत 5 वर्षानंतर परत तेच प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरं जातात आणि तरी मतदान होत. याचा मी तो मुद्दा म्हणून त्या खालीच तो विषय टाकलाय. जो विषय कदाचित याच्या अगोदर कधी कुठच्या जाहीरनामा वचननामा याच्यामध्ये कधी आलेला नसावा. आणि तो म्हणजे मी माझ्या हातात जर ही संपूर्ण महानगरपालिका दिली तर 15 दिवसातले 3 ते 4 दिवस हे कल्याण डोंबिवलीमध्ये छान मांडून सांगितलेल्या विषयांना आकार येईपर्यंत मी ते छान मांडून बसून हे काम करून घेईन. आता कशावर नाही ह्याचं माझ्याकडे आज उत्तर नाही. ते मला असं वाटतं तुम्हाला हातात सत्ता देऊनच अनुभवावं लागेल. आणि माझ्या याच पत्रकारामधल्या निवेदनामध्ये मी मला काय म्हणायचं, मला काय सांगायचं सविस्तर मी त्या निवेदनामध्ये सांगितलेलं आहे. यावर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर आपण नक्की विचारू शकता. वाचून झालं असेल सर. त्यांच्याशी गप्पा मारणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे 2 अनधिकृत प्रकार आहेत हे आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे. ज्या इमारती ज्या काळी ज्या ठिकाणी लोकांना बिल्डरांनी फसवलेलं आहे, ज्यांचा दोष नाही, त्या अनधिकृत गोष्टींबद्दल मी बोललेलो नाही किंवा हे दिलेलं नाही. रस्त्यामध्ये किंवा शहराला अडथळा निर्माण करणारी जी अनधिकृत गोष्टी आहेत त्याचा तो समाचार. त्याच्यामुळे कारण ज्यांचा दोष नाही आणि कालांतराने कळले की ती वास्तू किंवा ती जागा ती इमारत ती चाळ ती अनधिकृत आहे, त्या लोकांना दोष काहीच नाही. त्याच्यामुळे ती त्या जागा त्या गोष्टी ह्या अधिकृत करणं आलं, परंतु अनधिकृतरित्या स्वतः म्हणजे ही माणसं जी आहेत आपण बोललो ती काय अनधिकृत आहे म्हणून राहायला नाही गेली.
पार्किंगच्या व्यवस्थेचा याबद्दल कुठे उल्लेख नाहीये. पार्किंग आणि वाहतूक आणि या ठिकाणी दुकानदार बऱ्याच प्रमाणामध्ये बस व्यवस्था म्हणजे सार्वजनिक बसी पार्किंग आणि वाहतूक या नाही कसं आहे. मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो की याच्यामधला जो आता मी विषय बोललो अनधिकृतरित्या ज्या रिक्षा फिरतात अनधिकृत रिक्षा फिरतात मध्यंतरी मी परिवहन आयुक्तांना जाऊन भेटून मी हाच विषय मांडला होता. हा विषय काय फक्त कल्याण डोंबिवली खुर्दामध्ये दर्शना भाग नाही. हा ठाण्यामध्ये पण हाच आहे मुंबईमध्ये पण हाच आहे. आणि ही जी बदबदपुरी आहे ही थांबवण्यासाठी पावलं उचलली जात असतं. पण त्याच्यासाठी जोपर्यंत हे अनधिकृतरित्या काय म्हणतो आपण त्याला अडवलेले फुटपाथ किंवा रस्ते ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जोपर्यंत त्यांची साफसफाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या गोष्टींना उत्तरं सापडूच शकत नाही. म्हणजे एका बाजूला ही अनधिकृतरित्या ज्या काही रिक्षा आणि इतर गोष्टीच्या त्याच्यावर कारवाई होईलच. पण त्याचबरोबर ज्याच्यामुळे रस्ते अडवले गेलेले आहेत. आता कित्येकदा कसं होतं की ह्या शेवटी कोंबडा आधी की अंडा आधी असा प्रकार असतो की अनेकदा लोकांना हवं असतं की तिकडचे जर समजा फेरीवाले उठली तर लोक म्हणतात हे इथून लांबून आम्हाला कुठेतरी भाजी आणावी लागते. जवळ आले की मग रस्ता अडवून ठेवला जातो. सो मला असं वाटतं की आपण एका ठराविक कुठेतरी साच्यामधनं मानसिकतेमधनं पुढे जाऊन काही वेळेला काही गोष्टींचा त्रासही होऊ शकतो की प्राथमिक शाळेबद्दल काहीच नाही. महापालिकेची प्राथमिक शिक्षण